सुपला शॉर्ट फेम कॉमेंटेटर योगेश वाघ सरांचं या स्पर्धेला शुभागमन होणार आहे. त्यांचा आवाज आज आपण संपूर्ण रात्रीमध्ये एन्जॉय करणार आहोत. आमच्या पेंटचे समालोचक स्वप्नील पवार यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांना देखील मी विनंती करेल की आपण क्रीडा मंचावर उपस्थित आहेतच ते या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सन्माननीय अमरभाऊ दळवी अर्थात प्रसिद्ध उद्योजक अमर दळवी यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सायली इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर सन्माननीय अमर भाऊ दळवी यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. परमपवित्र भगवद्गीता आणि मंगल्याचं प्रतीक असलेलं तुळशीचं रूप देऊन त्यांचं या ठिकाणी आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. त्या सन्मानाचा आणि मैत्री ग्रुप पेंट प्रभागाच्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती राहील. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मंगल्याचं प्रतीक तुळशीचं रूप आणि परमपवित्र भगवद्गीता देऊन त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत गागुदेचे माजी सरपंच समीर भाऊ पाटील हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. त्यांचा देखील सन्मान या क्रिकेट मंचकावर होतोय. त्यांना विनंती राहील की मैत्री ग्रुपच्या या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. चलतोय मैदानाकडे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू कट करायचा इरादा होता. कोव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू बॅट यांच्यामध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावलाय. गोलंदाज आकाश गोंधळी. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी गुड्ड्या सुरेख टाकतोय. पूर्णतः बीट केलं फलंदाजाला. बंटी घरत आणि सुमित पाटील सलामीवीर फडस डोंगरी संघाचे. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. लगातार 2 चेंडू निर्धाव. पॉवर प्लेला ज्या षटकाची गोलंदाजी अपेक्षित असते ना तसाच टिचून मारा या ठिकाणी गोलंदाज आकाश गोंधळी याचा. सुरेख वेग आणि अचूक टप्पा याचा प्रत्यय या ठिकाणी गोंधळीच्या माध्यमातून. आणि आता मात्र चेंडू ओव्हर पिच टाकला. बॅट फेस खोलला फलंदाजाने. चेंडू भिरकावला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका. चौकार. 4 धावेने अकाउंटला सुरुवात करतोय भूमी 11 फणस डोंगरी संघ. परंतु ही सुरुवात करायला तब्बल 3 चेंडू खर्ची घालावे लागलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. ती मर्यादा या ठिकाणी भेदली आहे. पुनश्च एकदा सुरेख फटका लॉंग ऑन रिजन मध्ये. हा येतोय बॅक टू बॅक चौकारानंतर आलेला षटकार. मगाशी बघा खालापूर मधले 2 संघ एकमेकांसमोर मैत्रीपूर्ण लढत आपण पाहिली. पण आता अलिबाग विपक्ष पेन ह्या 2 तहसील मधला हा मॅच मात्र आपण एन्जॉय करतोय. सन्माननीय मुन्ना भाई दळवी प्रसिद्ध उद्योजक यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांना विनंती राहील की आपण मानपूर्वक या क्रीडा मंचावर यावं. सुंदर चेंडू. बॅटची वरची कडा. क्षेत्ररक्षण अचूक आहे त्या ठिकाणी. 1 धाव रोखू शकणार नाही. दोन्ही फलंदाजांकडे अवधी. षटकार आणि चौकारानंतर आलेली ही सिंगल धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 11. 11 धावा धावफलकावर लागल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. हुक करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. सक्सेसफुल. पंचांचा इशारा. चौकार. चेंडू सीमारेषा पार.
षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून 15 धावा. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आक्रमक पवित्रा धारण केला बंटी घरत याने आणि तब्बल बंटी याच्या बॅट मधून आपण 11 धावा पाहिल्या. सुमितने देखील या षटकाची सुरेख सांगता केली चौकाराच्या साहाय्याने. भूमी 11 संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक टाकण्यासाठी मुन्ना ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बंटी घरत याने काढलेल्या 11 धावा आणि सुमित पाटील याच्या खात्यामध्ये असलेल्या 4 धावा आणि या दोघांच्या सुरेख सलामीने संघ पोहोचलाय तो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावांवर 15 धावांवर. माफ करा पंच. आपण त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे की ड्रिंक ब्रेक असेल, सूचना असेल सगळ्या खेळाडूंसाठी, सगळ्या संघनायकांना. 3 षटकानंतर आपल्याला ऑफिशियली ड्रिंक ब्रेक आहे. त्यावेळेसच 12वा खेळाडू त्या ठिकाणी मैदानात पाणी घेऊन जाईल. प्लेइंग 11 मधील कोणीही खेळाडू त्या ठिकाणी जाणार नाही याची नोंद घ्यायची. मुन्ना ठाकूर याचा सुरेख चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह खेळून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण, धाव मात्र या ठिकाणी होणार नाही. गावदेवी खरसुंडी संघाचे पॅकर अक्षय आंबेकर यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. लगातार 2 चेंडू डॉट. पहिले षटक आपण पॉवर प्लेचं पाहिलं. आकाश गोंधळी याने सुरेख सुरुवात केली होती. 2 निर्धाव चेंडू टाकले होते आणि आता मुन्ना ठाकूर देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून 2 निर्धाव चेंडू टाकतोय. जोरदार अपील. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळतायत. दरम्यान दोन्ही फलंदाजांकडे अवधी आपापला छोर बदलून एक धाव घेण्यासाठी लेग बाईच्या स्वरूपातील ही अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या वधारेल. धावसंख्या होती ती 16. षटकामध्ये धाव काढण्यासाठी 3 चेंडू खर्च घालावे लागलेत. ते भूमी 11 फणस डोंगरी संघाला. बंटी घरत आणि सुमित पाटील सलामीला आले. सुमित पाटील मात्र त्याला 1 चेंडू फेस करायला मिळाला आणि 4 धावा त्यांनी वसूल केल्यात. आता मात्र घुटना टेक तमाशा देख सुंदर फटका आणि क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी खराब होतोय. 4 धावा मिळतील. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होती ती 20 धावा. आजच्या कार्यक्रमाच्या विशेष सत्कार मूर्तींचं या ठिकाणी शुभागमन होतोय. मैत्री ग्रुपच्या 18 शिलेदारांना विनंती असेल की या सत्कार मूर्तींना आपण मानपूर्वक या क्रीडा मंचावर क्रिकेट मंचावर घेऊन यायचंय. सुंदर फटका खेळून काढला. मनगटाचा सुरेख वापर फलंदाज या ठिकाणी करतोय. सुमित मात्र चौकारांची हायट्रिक प्राप्त करतोय. लगातारच्या 3 चेंडूवर 3 चौकार मारलेत सुमित याने. संघाच्या दृष्टिकोनातून हे बहुमोल फटके धावा वाढविण्यासाठी धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागले. रिव्हर्स अटॅम्प्ट आणि सक्सेसफुल स्विच हिट. चेंडू सीमारेषा पार करतोय. हा येतोय प्रेक्षणीय फटका. या इनिंग मधील पहिला षटकार सुमित याच्या बॅट मधून. फलंदाजी चालू आहे सुमित याची. तब्बल 4 चेंडू फेस केले आणि 18 धावा त्याच्या खात्यामध्ये. आमचे अमर दळवी यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं रोख पारितोषिक या षटकार चौकारांच्या आतिषबाजीसाठी आलेला आहे. 2 षटकं संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर
धावा स्कोरबुकवर लागल्या आहेत त्या 15.00च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर लागत आहेत. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज या ठिकाणी घेऊन येईल? गोलंदाज आकाश गोंधळी. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाच्या दृष्टिकोनातून तिसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. पहिल्या षटकात 15 धावा दिल्या होत्या. आता मात्र या ठिकाणाहून अलिबाग संघाला खानाव अलिबाग संघाला कमबॅक करावं लागेल. NSC खानाव अलिबाग आणि भूमी 11 फणस डोंगरी पेण या दोन संघादरम्यान दिग्गज संघादरम्यान चालू असलेला हा सामना 2 षटकामध्ये फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली ती सुमित पाटील याच्याकडून. बंटी घरत मात्र या ठिकाणी संघर्ष करतोय धावांसाठी. एक षटकार आणि एक चौकार जरूर त्याच्या बॅट मधून आलाय परंतु चेंडू देखील भरपूर खेळतोय. 5 निर्धाव चेंडू आतापर्यंत खेळलाय. ज्यांचा विशेष सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत ते सत्कार मूर्ती या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेचा हिस्सा म्हणून त्यांचं शुभागमन या नाणेगावच्या भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये होतोय. मैत्री ग्रुपच्या 18 शिलेदारांना विनंती असेल की सन्माननीय सत्कार मूर्तींना आपण मानपूर्वक या क्रीडा मंचकावर घेऊन यायचंय. आकाश गोंधळी याचा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31 धावा धावफलकावर लागल्यात. हॅलो, माऊ 11 एकविरा थल अलिबाग विपक्ष आराध्या 11 जितूय जिते. दोन्ही संघ नायक आपण आल्याची रिपोर्टिंग करून घ्यायची लगेचच. सो प्लीज बघा, आपण तिन्ही गोलंदाजांची गोलंदाजी पाहिली. आकाश गोंधळी याने पहिलं षटक टाकलं. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले. त्याच्यानंतर मुन्ना ठाकूरने षटक हाताळलं. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले आणि तदनंतर पुन्हा आकाश गोंधळी 2 चेंडू निर्धाव टाकलेत. षटकाची सुरुवात मात्र सुरेख करतायत. आकाश गोंधळी पुनश्च एकदा सज्ज. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषा पार. खाली पड़ा है. दम है तो छक्का मार, दम है तो चौका मार, दम है तो विकेट गिरा. छक्के चौके तर या ठिकाणी पाहायला मिळालेत सुमित पाटील याच्याकडून. 4 चौकार आणि 1 षटकार देखील आपण त्याच्या बॅट मधून पाहिला. मान्यवरांचं शुभागमन अर्थात हॅलो, चांगला मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. मगाशी द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते सरांच्या स्टायलिस्ट मध्ये आपण स्ट्रोक पाहिला. चेंडू सीमापार 4 धाव्यांसाठी संघाची धावसंख्या धावफलकावरती जमवते. मैत्री ग्रुप एन पूर्व विभाग आयोजित मैत्री चषक 2025 याच साथी केला होता टास आणि तो पूर्णतः जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला मॅच मात्र आपण बघतोय. पेन विपक्ष अलिबाग असा मॅच. काही स्ट्रोक आपण पाहिला या अगोदरचा. बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये 1 बाउंस चेंडू सीमापार गेला आणि त्याच्यानंतर विकेट. संघाची धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती. हलकासा सन्मान देण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय परंतु यावेळेस मात्र थोडासा मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते स्वतः गोलंदाज. कारण टेनिस क्रिकेटमध्ये एक धाव ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे एका धावेचं मोल काय असतं ज्यावेळी खेळाडू 99 धावांवरती बाद होतो. एका धाव्यांचं मोल काय असतं ज्यावेळी खेळाडू 49 धावांवरती आऊट होतो. त्यामुळं 1 धाव ही अतिशय तोलामोलाची असते. पण तो कधी कधी ॲज अ बॅटर म्हणून ज्यावेळी मैदानामध्ये उतरतात तर 1 धाव मात्र तो विसरतो आणि 1 धाव मात्र कुठंतरी त्याचा पराभव करतो.
ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा या धावफलकावरती जमा होत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल तब्बल 5,000 प्रेक्षक मैदानावरती होते आणि क्रिकेटचा आनंद घेत होतात आणि जवळजवळ 94,000 प्रेक्षक लाईव्ह बघत होतात. म्हणजे ही लोकप्रियता आहे ती मैत्री ग्रुपची, ही लोकप्रियता आहे पेन पूर्व विभाग ग्रामीण टेनिस क्रिकेटची, ज्यांचा विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्या सन्मानमूर्ती हरेश भाई दळवी यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत मैत्री चषक 2025च्या माध्यमातून मैत्री ग्रुप पेण प्रभागाच्या वतीने त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि मैत्री ग्रुपचे सर्व शिलेदार मानपूर्वक त्यांना या क्रीडा मंचावर या क्रिकेट मंचावर घेऊन येत असताना त्यांचं शुभागमन या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी नव्हेच तर या स्पर्धेचा भाग म्हणून ते या स्पर्धेला विशेष सत्कार मूर्ती म्हणून त्यांचं योगदान किंवा त्यांची उपस्थिती ही आम्हाला या ठिकाणी निश्चितच प्रार्थनीय असणार आहे. त्यांना विनंती करेल आपण या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. मनाच्या अंतःकरणापासून मैत्री चषक 2025 मैत्री ग्रुप पेण प्रभागाच्या वतीने आम्ही आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. म्हणजे बघा आरोग्यदाता म्हणून त्यांना गौरवले तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण स्वखर्चातून ॲम्ब्युलन्स या विभागाला उपलब्ध करून देणं ही गोष्ट तो तितकीच महत्त्वाची आहे. तर मॅचकडे बोलतो, जिथे सामना आपण बघतोय 2 तालुक्यांमधला हा सामना. एकीकडे आहे तो थळ खानाव अलिबाग विपक्ष भूमी 11 फणस डोंगरी. यावेळेस मात्र बरोबर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, परंतु हा थोडासा मिस्टेक करतोय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन हा जातोय चेंडू. काय चौकार का षटकार पंच ऑफिशियल पंचांनी डिसिजन द्यायचा आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा येतोय मैत्री चषक चेंडू सीमापार चौकार. धावसंख्या होती ती 4थं षटक इन प्रोग्रेस मध्ये 41 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स फसला का बघूया, परंतु नाही. यावेळेस मात्र सीमेच्या आतमध्ये काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु धावा मात्र वाचवू शकले नाहीत. त्या दोन धाव्यांनी संघ आगीकूच करतोय भूमी 11 फणस डोंगरी संघ. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होती ती 43. चांगला ॲटमॉस्फिअर यावेळेस आपण बघतोय. बरोबर 8:24 झालेली आहेत आणि चांगला क्रिकेट. म्हणजे मैत्री ग्रुपने पाहिलेले गोड स्वप्न मात्र यावेळेस सत्यात उतरवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं शुभागमन या क्रिकेट मंचावर होतोय. मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मैत्री ग्रुप पेण प्रभागाच्या वतीने या मैत्री चषक 2025 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो. महिला शक्तीचा, महिला जागर शक्तीचा सन्मान मात्र यावेळेस या मंचावरती आपण बघतोय. बघूया महिला सुद्धा कुठे कमी नाहीत. पण क्षेत्र कोणतंही असू द्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने उपस्थिती, प्रामुख्याने त्यांची कामगिरी ही उल्लेखनीय असे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होती ती 45 धावा. ॲटमॉस्फिअर तयार व्हायला पाहिजे, चौकार षटकार व्हायला पाहिजेत, कारण ही रात्र आहे. रजनी टुर्नामेंट्समध्ये ज्यावेळी तुम्ही ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही याची सांघिक जबाबदारी खांद्यावरती घेता, तर जी जबाबदारी लिहिले या पार पाडत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा रिव्हर्स अटेम्प्ट करतोय आणि हा जातोय डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो चेंडू सीमा पार चौकार. या 4 धाव्यांनी संघ आखीकूच करते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमावते 49. अर्धशतकाकडे झुकत असताना भूमी 11 संघ. फुल्ले लेनचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, सरळ जाते विकेट किपर याच्या ग्लोव्ह मध्ये. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, 24 चेंडूचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होती ती 49. काय खेळी केली ती बंटी घरत याने, जबरदस्त इनिंग साकारली होती. तब्बल
एक षटकार आणि जवळ 3 चौकार. चांगली इनिंग म्हणजे व्हॉट अ कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे बघा ॲज अ प्लेअर ॲज अ बॅटर म्हणून ज्यावेळी तुम्ही सांगायची जबाबदारी खांद्यावरती घेता त्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन अतिशय महत्वाचं असतं. सुमित पवार 6 चेंडूमध्ये पाटील 6 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांची इनिंग साकारलेली आहे. काय कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे बघा टीम वर्क आणि गेम प्लॅन या दोन गोष्टीचा जर तुम्ही मेल जर घातलात तर मात्र चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा ना अंतिम स्लॉग ओव्हर षटक ज्याला डेथ ओव्हर षटक म्हटलं जातं तो इथं जिल्हा परिषद शाळेकडून यावेळेस मात्र बिगिट करायचा प्रयत्न होता पण तो काय चेंडूला गती दिली काय परिवर्तित केलं चेंडू आणि सरळ जातं विकेट किपर याच्या ग्लोव्ज मध्ये. या पेण पूर्व भागाचे युवा नेते अमोद मुंडे साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. मैत्री ग्रुपच्या प्रेमाखातर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांची उपस्थिती निश्चितच प्रार्थनीय असेल. मैत्री चषक 2025 मैत्री ग्रुप पेण पूर्व भागाच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. हॅलो. तर जबरदस्त मॅच मात्र आपण बघतोय. मैत्री चषकामध्ये संपूर्ण पेण पूर्व विभाग या क्रिकेटचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा मोठा बिगेट आणि यावेळेस मात्र सरळ जातोय डीप लॉंग ऑन लॉंबा बाउंड्रीच्या बाहेर. हाय तो माइटी हिट चेंडू सीमा पार षटकार 6 धाब्यांसाठी. आगेकूच करते संघाची धावसंख्या धावफलकावरती जमावते 55 धावा. पहिला चेंडू जरी बीट झाला पण तो मोठा माइट हिट अगदी 6 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सरळ दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव मात्र वाचू शकले नाहीयेत. एका धाव्याने परपडली संघ जाते एका धाव्याने संघ आगेकूच करते संघाची धावसंख्या धावफलकावरती जमावते ती 56 अब तक 56. यानंतर फर्स्ट विनर आणि सेकंड विनर असा मॅच होईल त्यामुळे खरचुंडी संघ कुठे जाऊ नका प्लीज. विनर टू विनर खरचुंडी संघाला विनंती असणार आहे की आपण कुठे जाऊ नका. क्राऊड जी आपण काल पाहिली पेण पूर्व विभाग संपूर्ण जनसमुदाय लोटला होता या मैदानावरती. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि काय कॅच पकडलाय नटराज स्टाईल मध्ये. हा कॅच थोडासा मुंबईन केली बॉडी मुंबईन केली आणि हा कॅच पकडला जातोय आणि फलंदाज जातो बॅक टू द पॅव्हिलियन. ठक डीजे. मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा टार्गेट सेट करावा लागेल कारण जर फायटिंग टार्गेट सेट केला तर सेकंड इनिंग डिफेंड करताना मात्र एक मोठं चॅलेंज असतं. ते चॅलेंज मात्र कशा पद्धतीने हे दोन्ही संघ स्वीकारतायत बघूया. कारण मोठी टुर्नामेंट आहे मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला चमकायचं असेल तर तुमचं अष्टपैलू खेळ मात्र या मैदानावरती करून दाखवावा लागणार आहे. ओव्हरपीस डिलिव्हरीवरती फुलेलेंचा चेंडू होता. सरळ दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. म्हणजे बघा खानावा अलिबाग संघ काय सुरुवात केली होती काय पहिलं षटक हातावलं होतं जे P1चं पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये अगदी प्रेशराईज केलं होतं खानाव संघाने परंतु त्याच्यानंतर मात्र भूमी 11 संघाने मात्र स्पीड घेतला होता. मोठा प्रहार मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता. वाईड लॉंगाच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता यावेळेस फसतोय आणि ही आत्महत्या विकेट सुसाईड विकेट म्हटली जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद होतोय जातो बॅक टू द पॅव्हिलियन.
फलकावरती जमा होते ती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं स्वागत करणं हे यजमानांचं आद्य कर्तव्य असतं. नव्हे ती आपली भारतीय संस्कृती आहे आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपला महिला वर्ग देखील या मैदानावर या क्रीडा मंचावर उपस्थित आहे. मित्र, स्त्री ही त्याग, श्रद्धा, नम्रता, सुजाणतेची मूर्ती आहे. ती कोणत्याही बाबतीत कमी नाही. पारंपरिकरित्या समजली जाणार सन्माननीय दीपिकाताई शिगवन महिला शक्तीचा या ठिकाणी सन्मान आणि स्वागत सन्माननीय मंगेशभाई दळवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. दक्षता कमिटी सदस्य त्यांच्या समवेत सन्माननीय मेघनाताई चव्हाण पेण शहर संघटिका यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि मैत्री ग्रुपच्या प्रेमाखातर या क्रीडा मंचावर त्या उपस्थिती आहेत. सन्माननीय मंगेशभाई दळवी यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत केलं जातोय. त्यांच्या समवेत नम्रताताई गुंजाळ पेण शहर महिला संघटिका यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय मंगेशभाई दळवी यांच्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांचं स्वागत केलं जातोय. त्याचप्रमाणे या मंचकावर उपस्थित जान्हवीताई सागडे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत होईल. त्यांना देखील विनंती असेल की या मैत्री ग्रुपच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय मंगेशभाई दळवी यांच्या शुभ हस्ते या महिला मान्यवरांचं अर्थात या नारी शक्तीचं महिला शक्तीचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. आणि या सर्व महिला शक्तीचं हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ, जीवनाचा सार सांगणारा ग्रंथ परम पवित्र भगवद्गीता आणि मंगल्याचं प्रतीक असलेलं तुळशीचं रोप देऊन या सर्व महिला मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलात ताई, आपलं खूप खूप आपणास मैत्री ग्रुपच्या वतीने धन्यवाद. आणि निश्चितच या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या क्रीडा मंचावर आपण उपस्थित राहाल. आपणास विनंती आहे की आपण आसन ग्रहण करावं. यस, इसके बाद होने वाला मुकाबला रहेगा दोस्तों विनर टू विनर. अब कहीं न जाए सेकंड राउंड का दूसरा मुकाबला इस मैदान के ऊपर खेला जाएगा, क्योंकि अब जो मुकाबला चल रहा है तत्पूर्वी आणखी एका सन्मानाकडे आपण वळतोय, ज्यांची नुकतीच उपस्थिती या मैत्री चषक 2025 ला मैत्री ग्रुप पेण प्रभागाच्या प्रेमाखातर लाभली आहे. ते आमोद शेठ मुंडे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. सन्माननीय मंगेशभाई दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मैत्री ग्रुपच्या प्रेमाखातर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित प्रमुख अतिथी आमोदभाई मुंडे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं स्वागत करणं ही आपली प्रथा परंपरा आहे. परमपवित्र भगवद्गीता आणि वारकरी संप्रदायातील सर्वच संतांनी ज्या वृक्षाला पुण्यस्थान दिलं, कारण पवित्र माळ गळ्यात घातल्याशिवाय शिष्यत्व प्राप्त होत नाही असं म्हटलं जातं, ती मंगल्याचं प्रतीक असलेलं तुळशीचं रोप देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. सन्माननीय जितेशभाई धनावडे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांना विनंती राहील की आपण मानपूर्वक या क्रीडा मंचावर क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय नरेश भोईर उपसरपंच भातान यांना देखील विनंती असेल की आपण या क्रीडा मंचावर उपस्थित राहावं. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. सन्माननीय मंगेशभाई दळवी यांना विनंती करतो की या मान्यवरांचं भातान या ठिकाणाहून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मैत्री ग्रुपच्या प्रेमाखातर या क्रिकेट मंचावर उपस्थित आहेत. मंगेशभाई दळवी यांना विनंती राहील की आपण प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत करावं. धन्यवाद. चलूयात मैदानाकडे.
काफी काटे भरा संघर्ष चालू रहेगा इस मैदान के ऊपर, क्योंकि दो तहसील के बीच में यह मुकाबला देखा जाए तो एक पेन तहसील और दूसरी तरफ दोस्तों अलीबाग तहसील, इनके बीच में यहाँ पेन प्रभाग में 2025 मैत्री ट्रॉफी में इनका आमने सामने मुकाबला। पहले गेंद, ओह स्मिथ पाटिल ऑन द फायर, क्या शानदार गेंद फेंकी इस मैदान के ऊपर। स्ट्राइक और बल्लेबाज साहिल सिंगरुत और आकाश गोंदड़ी जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। जीतने के लिए 59 का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर। स्मिथ पाटिल राउंड विकेट, स्कोर कट का फटका, ये बैकवर्ड डीप पॉइंट की तरफ गेंद को खेला है जरूर, दूसरा रन लेने का मौका, सिंगल को डबल कन्वर्ट किया, जरूरी था ये दूसरा रन चुराने का बल्लेबाज साहिल सिंगरुत को, और ये 2 रन का इजाफा, 2 का आंकड़ा, 59 का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर। इसके बाद होने वाला मुकाबला विनर टू विनर रहेगा दोस्तों। इसके पहले मुकाबला हुआ था करसुंडी बनाम लवजी इनके बीच में, और बड़ी जीत हासिल की थी करसुंडी टीम ने। जीतने वाली टीम जो करसुंडी टीम है, लेकिन जो टीम जीतेगी उनके साथ मुकाबला शुरू होगा। इस साइड के में गेंद को ट्रैवल किया, फुल किया, गेंद निकल चुकी है वाडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, ये मिलेगा 1 बाउंस नंबर 4 चौकार। डीजे साहिल, क्या बात है, साहिल सिंगरुत ऑन द फायर, लेकिन स्मिथ पाटिल, देखिए ये गेंद आई कहां और ये दूसरी गई कहां, ये तो गई है टोनी डैम के तरफ, ये बिल्कुल लंबा तगड़ा जानदार वजनदार बुम 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 षटकार। इस छक्के के साथ कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 59 का पीछा 12 का आंकड़ा। डीजे ठोक, खाना वाली बाग, लेकिन क्या शानदार बल्लेबाजी। हम लोग अलीबाग तहसील से पेन तहसील में क्यों आए हैं, ये तो साहिल सिंगरुत बता रहा है इस मैदान के ऊपर। स्मिथ पाटिल राउंड विकेट, यह हाफ टैकर की गेंद निकल गई कीपर के 10 रन में, डॉट गेंद की समाप्ति, बिंदी गेंद, और जब डॉट गेंद जाती है, बिंदी गेंद जाती है, उस गेंद के ऊपर कोई रन का नंबर नहीं लिखा जाता। माना कि थोड़ा दबाव है जरूर, 59 का पीछा, बड़ा पीछा करना पड़ेगा अलीबाग टीम के लिए। फिर से काउ कॉर्नर के रीजन में ट्रैवल किया जरूर अलॉन्ग द कारपेट, लेकिन मिस फील्डिंग और गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए ये 54 मिल चुका है, लगभग पहला ओवर खत्म, और टोटल 16 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। आने वाले 24 गेंदें रहेगी और 24 गेंदों में रन चाहिए कुल टोटल 20 पर। लाइव इवेंट के माध्यम से मुकाबला हम लोग देख रहे हैं। 43, क्या बात है, 24 गेंदों में 43 का पीछा करना पड़ेगा एनएससी खाना अलीबाग टीम के लिए, क्योंकि भूमि 11 फनर डोंगरी टीम ने बनाए थे 58 और 59 का पीछा अभी चल रहा है। पहला इनिंग समाप्त हुआ था, 5 ओवर का पहला इनिंग था, ये सेकंड इनिंग चल रहा है इस प्रगति पथ पर, लेकिन पहला ओवर खत्म और टोटल 16 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर। क्या शानदार नियोजन आयोजन, हम लोग जितनी तारीफ करें उतनी कम, क्योंकि मेहमानों की मेहमान नवाजी इस मैदान के ऊपर की जा रही है, स्टेज के ऊपर की जा रही है, और खास करके जो कहीं ना कहीं इस श्रृंखला की इतनी हम लोग तारीफ क्यों करते हैं, क्योंकि इनका आयोजन नियोजन देखकर कोई भी कहा जाए कि ये क्या शानदार आयोजन नियोजन है। बंटी खरत नेक्स्ट गेंदबाज, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज आ चुका है आकाश गोंदली। आकाश गोंदली स्ट्राइक एंड के ऊपर, साहिल सिंगरुत नॉट स्ट्राइक एंड के ऊपर, और गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए बंटी खरत। बंटी खरत पहली गेंद, इस गेंद को कवर के एरिया में खेला है, ओ हो क्या बढ़िया कैच, अरे दादा तालियां तो बनती है ना इसके लिए, क्या शानदार कैच पकड़ा है डीजे दादा वाजवा की।
थैंक यू। देख लिए इस कैच जिन्होंने पकड़ा है इनके लिए इनाम भी आ चुका है। सामाजिक कार्य करते हैं अमर सिंह मुंडे, इनके तरफ से 500 रुपए का इनाम। और पाराजी दरेकर जो सोशल मीडिया में काम कर रहे हैं उनके तरफ से 200 रुपए का कैश प्राइज। क्या बात है दादा, ये मेहनत है, मेहनत का फल तो मिलना चाहिए। क्या शानदार कैच पकड़ा। देखिए हवा में छलांग लगाई थी फील्डर का नाम मंगेश। क्या बात है मंगेश दादा भावा, मैदान में आग लगा डाले आपने। तेरी चारों तरफ मैदान में तेरी हवा, और हवा में छलांग लगाई आपने, जैसे कि हवा में छलांग लगाकर कैच को पकड़ा आपने। शानदार कैच, शानदार कैच। और बैक टू टेकआउट भेजा बल्लेबाज आकाश गोंदली को। अगली गेंद, ओह बढ़िया, बिल्कुल और भी गेंद थी। गेंद को कवर ड्राई खेला है, जरूर सिंगल प्राप्त करेंगे, लेकिन एक विकेट जा चुका है एनएससी खानाव अलीबाग टीम का। 59 का पीछा, अब एक विकेट जा चुका है, तो टोटल बनेंगे कुल स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के नुकसान के ऊपर 17। लेकिन एक खतरा जो कहीं ना कहीं बड़ा विकेट हाथों में लगाए आकाश गोंदली, लेकिन साहिल सिंगरुत है और उनका साथ देने के लिए आ चुके मुन्ना ठाकुर। डॉट गेंद, जरूर मेरे ख्याल से डॉट गेंद रहेंगी, लेकिन क्या शानदार गेंदबाजी चल रही है गेंदबाज के द्वारा। बंटी घरत के हाथों में एक विकेट लगा है, जरूर क्या और एक विकेट प्राप्त करेंगे, क्योंकि स्ट्राइक और बल्लेबाज साहिल। ओह ये हवाई सफर है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, ये दूसरा विकेट। तभी मैंने कहा था बंटी और एक बजानी पड़ेगी आपको बल्लेबाज की घंटी, और ये दूसरा विकेट प्राप्त किया बंटी घरत ने। दो विकेट बैक टू डगआउट और 59 का पीछा, रन आ चुके 17 इज डेंजर आंकड़ा। 17 रन के ऊपर 2 विकेट का खतरा, और शायद बंटी घरत पावर प्ले का दूसरा ओवर का इस्तेमाल करने के लिए आ चुके। जरूर क्या शानदार गेंदबाजी चल रही है बंटी घरत की। 2 विकेट जो मेरे ख्याल से जो टॉप ऑर्डर में दोनों बल्लेबाज आ चुके थे, जरूर साहिल सिंगरुत हो या आकाश गोंदली, उनको बैक टू डगआउट भेजा। अब जिम्मा आ चुका है जो मुन्ना ठाकुर हो या मनीष वाडेकर हो। बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी चल रही है बंटी घरत की। क्या गेंदे फेंक रहा है इस मैदान के ऊपर बंटी घरत। भूमि 11 फनट डोंगरी बनाम एनएससी खाना अलीबाग, इनके बीच में आज के रात का यह दूसरा मुकाबला, लेकिन इसके बाद विनर टू विनर मुकाबला होगा। बंटी घरत लेकिन लाभ किया, ऊंचाई ज्यादा, कवर के एरिया में फील्डर नीचे, ये मेरे ख्याल से तीसरा झटका, और 3 विकेट प्राप्त किए गेंदबाज बंटी घरत। वाह भाई वाह, मान लो दादा भावा बंटी घरत। लेकिन देखिए बंटी ने 3 विकेट छटकाए और रन खर्च किए सिर्फ 1 रन। हॅलो, सन्माननीय प्रमोदजी लंबाडे ग्राम पंचायत आंबेघरचे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन होतोय। त्यांना देखील विनंती राहील की आपण या क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हावं। त्याचप्रमाणे आमचे या मैत्री ग्रुपवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे पियुषजी दिपके या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। त्यांना देखील विनंती आहे की आपण या क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हावं। गुरुग्राम पंचायत वरपचे विद्यमान सरपंच गणेशजी वनगे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। त्यांना देखील गणेशभाई मनवे यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हावं। मैत्री ग्रुपचे हे 18 शिलेदार ज्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा या मैदानावर रंगते, त्या 18 शिलेदारांच्या अंगावर जे आज जर्सीज परिधान केलेल्या त्यांनी दिसत आहेत, त्याचे स्पॉन्सर यशस स्पोर्ट्सचे सौरभ शेलार हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत।
त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मानपूर्वक या क्रिकेट मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय गणेशभाई मनवे यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. मैत्रीचे हे 18 शिलेदार त्यांना मानाने या क्रिकेट मंचावर घेऊन येत असताना या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी हे मान्यवर या त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय सत्वे महाराज हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मैत्री चषक 2025 आणि मैत्री ग्रुप पेंट प्रभागाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. चले मैदान की तरफ चलते हैं. अब शायद गेंदे रहेगी मेरे ख्याल से 18 और 18 गेंदों में कुल टोटल चाहिए 41. बहुत बड़ा लक्ष्य तो नहीं कहा जाएगा क्रिकेट क्योंकि ऐसा खेल है कभी भी कुछ भी हो सकता है. हेलो. ओहो ये देखिए कहीं भी निगाहे कहीं भी निशाना. शायद ये गेंद बिल्कुल डॉट निकले है जरूर. दड़पन देने की कोशिश दबाव डालने की कोशिश कर रहे गेंदबाज. हेलो हेलो मितेश पाटिल काफी. अब देखिए ये जो गेंदबाज इस्तेमाल किया था बंटी घरत, क्या शानदार गेंदबाजी इस मैदान के ऊपर, क्योंकि 3 विकेट चटकाए थे और सिर्फ 1 रन खर्च किया था. महंगाई का झमन और कंजूसी गेंदबाजी हमें नजर आई गेंदबाज बंटी घरत के द्वारा. भूमि 11 फनर डोंगरी. ओहो ये देखिए गेंद को खेला है डीप कवर के एरिया में. सिंगल प्राप्त करेंगे. सिंगल मिल चुका है बल्लेबाज मुन्ना ठाकुर के लिए और सिंगल रन मिलता हुआ एनएससी खाना अलीबाग टीम के लिए. 59 का पीछा है. 58 रन बना चुकी थी भूमि 11 फनर डोंगरी. उनका पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर. गेंदबाज फिर से तैयार मितेश पाटिल. राइट आर्म राउंड विकेट. हाफ डेकर की गेंद है जरूर शायद ऑफ के ज्यादा बाहर. पंच ने बाहें फैला के कहा कि मैं हूं ना, और ये कहीं ना कहीं शाहरुख खान स्टाइल हमें नजर आई. एसएस सोल्ट की जो ऑनर है सौरभ जी सेलार साहब, इनके तरफ से जो 18 सिलेदार है उनके लिए टी शर्ट उनके तरफ से मिल चुके. उनका यहाँ आगमन हो चुका है. सौरभ जी सेलार उनका यहाँ आगमन हो चुका है. और पोल्ट्री फार्म योद्धा महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ खामकर, इनका भी यहाँ आगमन हो चुका है. उनका भी तहे से शुक्रिया था. और मराठा समाज के अध्यक्ष पेन तालुका पीटी भाऊ शिंदे, उनका भी यहाँ आगमन हो चुका है. उनका भी तहे से शुक्रिया था, स्वागत. लेकिन ये मुकाबला मैं जरूर बताना चाहूंगा पीटी भाऊ शिंदे साहब और खामकर साहब, ये 2 तहसील के बीच में मुकाबला है. पेन हो या अलीबाग, इनके बीच में. शायद ये गेंद को डॉट निकाला. दबाव डालने की कोशिश कर रहे गेंदबाज. तालियों के साथ उनका स्वागत होगा. बल्लेबाज हेड स्ट्राइक के ऊपर सूरज कुंडली. सूरज दादा, सूरज डूब चुका है. अब तुझे कुछ करिश्मा करना पड़ेगा, रात ज्यादा है. अगली गेंद ओ है लाभ किया. ऊंचाई ज्यादा. कवर, यस कवर में कैच को पकड़ा और शायद चौथा झटका लगता हुआ एनएससी खाना अलीबाग टीम के लिए. मुन्ना ठाकुर तेरे ऊपर आप ज्यादा जिम्मा है. भरोसा दिखाना पड़ेगा क्योंकि भरोसे ऊपर ये दुनिया चलती है. भरोसा होता है तभी सब कुछ तय होता है. जिस दिन भरोसा उठेगा किसी के ऊपर से दुनिया तहस महस हो जाएगी. भरोसे ऊपर सब कुछ तय होता है. भरोसे के ऊपर ये मुकाबला जीत पाएंगे एनएससी खाना अलीबाग टीम या भरोसे को खारिज करेंगे भूमि 11 पेन फनस डोंगरी, क्योंकि पेन और अलीबाग दोनों तहसील के बीच में यह मुकाबला चल रहा है. यस गेंदबाज है जरूर, लेकिन काफी खूबसूरत गेंदे फेंक रहा है सुमित मितेश पाटिल. लेकिन देखिए इसके पहले बंटी घरत ने गेंदबाजी की थी. 3 विकेट चटकाए थे. रन खर्च किया था सिर्फ सिंगल. अब तीसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाज इस्तेमाल किया था मितेश पाटिल. माना कि विकेट प्राप्त किए उन्होंने.
एक और शायद मेरे ख्याल से रन खर्च किए 3। क्या बात है। जब तक सुनते हैं हम डीजे। या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या क्रीडा मंचावर उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केलात। आपल्या उपस्थितीबद्दल मी मैत्री ग्रुप पेठ प्रभागाच्या वतीने आपणास सहर्ष स्वागत करून आपणास या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 12 गेंदे और लगभग आमच्या पाबळ विभागातील अनेक मान्यवर मंडळी सन्माननीय मंगेशभाई दळवी यांच्या प्रेमाखातर त्यांच्या जिव्हाळ्याचे संबंध असलेली ही सगळी व्यक्ती सर्व मान्यवर या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत। अर्थात ब्रेकमध्ये त्या सगळ्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। तत्पूर्वी पाबळ विभागातील या सर्व मान्यवरांचं मैत्री चषक 2025 आणि मैत्री ग्रुप पेण प्रभागाच्या वतीने सहर्ष स्वागत। ऑन साइड के एयर में गेंद को खेला है जरूर, लेकिन डिप्यूटेड के एरिया में गेंद निकल चुके हैं। सिंगल ही मिलेगा, सिंगल नहीं चौवा या छक्का आना चाहिए एनएससी खाना वाली बाग, क्योंकि आप देखिए गेंदी बची मेरे ख्याल से सिर्फ 10 गेंदों में 38 रन की जरूरत। 37, यस थोड़ा ठीक से बताइए। 10 गेंदों में 37 यानी कि 37 का आंकड़ा। ओ ये शायद गेंद जाएगी क्या बाउंड्री के बाहर, लेकिन करे तो क्या करे, हर कोई बल्लेबाज मारना चाहता है, लेकिन फील्डर देखिए क्या शानदार कैच को पकड़ा, बहुत ही बढ़िया। ये विकेट जाएगा, बैक टू द आउट। आने वाली गेंदें रहेगी 9 और 9 गेंद के ऊपर नंबर चाहिए 37, लेकिन यह मुकाबला इसके बाद होगा दोस्तों। सेकंड राउंड का पहला मुकाबला होगा विनर टू विनर। अक्षय जी गायकवाड़, ये बढ़िया खूबसूरत, ये देखिए डिप कवर के एरिया में गेंद को ट्रैवल किया, हल्के हाथों से खेलने की कोशिश, लेकिन मैथिट आना चाहिए। गेंदबाजी मार के ऊपर बल्ले गेंदबाज है जरूर बंटी घरत, निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा और फेंकने के लिए बंटी घरत की अगली गेंद। ये देखिए स्कोर कट का फटका, देगा झटका, ये उसको लगेगा झटका, शायद बल्लेबाज को लगा झटका, जाएगा विकेट, बैक टू डग आउट एनएससी। लेकिन चलिए टोटल की तरफ बढ़ते हैं। आने वाली गेंदें रहेगी 7 और 7 गेंदों में 37 रन चाहिए। 36, यस 36 चाहिए। अक्षय जी गायकवाड बघा एक शानदार फेटा बांधतायत, सुंदर खऱ्या अर्थाने मित्रांनो, कारण ही मैत्री ग्रुप आहे। 2025 या डे नाइट स्पर्धा आने वाली गेंदें रहेगी 6 आखिरी ओवर, और आखिरी ओवर में टोटल चाहिए
यस बाजी चल रही थी। साहिल हो या मेरे ख्याल से आकाश आकाश गोंदली जो बैक टू डगआउट हुए और साहिल ने थोड़ा सा कमाल किया था। साहिल सिंगरुत ने उसको भी बैक टू डगआउट भेजा और उसी से कहीं ना कहीं ये बैक फुट के ऊपर जा चुकी एनएससी खाना अलीबाग टीम। आने वाली 6 गेंदे और 35 रनों की जरूरत। छह गेंदे और तकरीबन चाहिए 35 रन। और ये देखिए आप 5 गेंदे बची है मेरे ख्याल से 35, तो बहुत बड़ा अब ये मुकाबला मेरे ख्याल से धीरे धीरे करवटे बदलकर भूमि 11 फणस डोंगरी के पास चलता नजर आ रहा है। 5 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 35। याच्यापुढे आपण आवाज ऐकणार आहोत आमचे स्वप्नील पवार। 4 चेंडू आणि गरज असेल या मॅच मध्ये 35 धावेची। खरं तर मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी असणार आहे आणि आमचे मित्र खरं तर एक डॅशिंग व्यक्तिमत्व अक्षयजी गायकवाड यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल। खरं तर 6 चेंडू आणि 35 धावेची गरज होती। 6 षटकार या ठिकाणी मारायचे होते, परंतु खानाव संघ कुठेतरी बॅकफुटला आलाय की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। इथे चांगला फटका आलाय। क्षेत्ररक्षक आहेत सुमित पाटील, थोडेसे फंबल झालेत परंतु काही हरकत नाही आहे। सहजरित्या विजयाकडे वाटचाल करतोय भूमी 11 यंग स्टार फणस डोंगरी संघ। या संघाचे पुरस्कर्ते निलेशजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की या आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। मोठा फटका आलाय, जरूर लेट आलाय पण थेट आलाय, षटकार जरूर आलाय। 6 धावा। हे फटके अगोदर यायला पाहिजे होते आणि खूप उशीर झाला या फटक्यांसाठी आणि तदनंतर आपण पाहतो षटकार आला आणि इथे मात्र बॅट कडा घेऊन शॉट लॉंग स्टॉपला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवण्यात आला आणि पहिला विजय अर्थातच भूमी 11 यंग स्टार फणस डोंगरी संघानं या ठिकाणी प्रस्थापित केलाय। कुठेही जाऊ नका, लगेच मॅच सुरू होईल। विनर वर्सेस विनर बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। या मॅच मध्ये वैयक्तिक अफलातून खेळी करत टोटल त्यांनी धावा बनवल्या 26 आणि गोलंदाजी करत असताना 2 षटक ज्याने फेकलं, 5 विकेट, फायफर कंप्लीट करणारा बंटी घरत 1 मॅन आर्मी सामनावीराचा पुरस्कार बंटी घरत याला दिला जाईल। तर आपण लगेचच या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। हॅलो, अर्थात मैत्री चषक 2025 पेण तालुक्याची पेण प्रभागाची अभिमानाची मानाची